मी रेड कॉलिन्स आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे. 16 शब्दांच्या संमोहित करणाऱ्या एका तालबद्ध मंत्राने न्यूयॉर्कच्या ईस्ट विलेजमध्ये काही लोकांकरता LSD आणि इतर मादक द्रव्यांची जागा घेतली आहे. 2nd Avenue फास्ट स्ट्रीटवर एक दुकान आहे, ज्यामध्ये एका स्वामीजींनी एक दुकान उघडलं आहे, जेथे त्यांचे अमेरिकन भक्त कृष्ण भावना समजून घेत आहेत. सन 1965 मध्ये भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एका मालवाहू जहाजाद्वारे कलकत्त्याहून न्यूयॉर्क शहरापर्यंत प्रवास केला. जर कोणी तुम्हाला ही कथा सांगितली तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पहा यांना, हे 70 वर्षांचे आहेत. यांच्याजवळ पैसे नाहीत, कुणाशी ओळख नाही, यांच्याजवळ काहीच असं नाही ज्यामुळे यश मिळू शकेल. यांनी एक प्रयत्न केला आणि त्याचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय आंदोलनात झाले. ते प्राचीन भक्ती ग्रंथाचे केवळ त्यांचे अनुवाद घेऊन आले होते. मला एका क्रांतीची सुरुवात करायची आहे, या भौतिकवादी संस्कृती विरुद्ध. ही माझी महत्वाकांक्षा आहे, ज्यामुळे संपूर्ण जग सुखी होऊ शकेल. जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा तेथे महान उलथापालथ होत होती आणि त्यांनी तेथील प्रतिसंस्कृतीला एका वेगळ्या प्रकारच्या क्रांतीने उद्ध्वस्त केले. प्रभुपाद अमेरिकेमध्ये एका असामान्य क्षणी आले. आमचे अमेरिकनांना हेच सांगणे आहे की जे काही तुम्ही कागदपत्रांवर म्हणता त्याच्याशी प्रामाणिक राहा. प्रत्येक जण प्रश्न विचारत होता, प्रत्येक जण अधिक चांगल्या जीवनाच्या शोधात होता. सुरू करा, ताल मिळवा, बंद करा. टिमोथी लिअरी आले मादक पदार्थांच्या गोतावळ्यासहित, परंतु ते पुरेसे नव्हते. आम्हाला असे पर्यायी जीवन हवे होते ज्यावर मादक पदार्थांचा प्रभाव नसेल. आणि अचानक ही नवीन ऊर्जा पूर्वेकडून येत होती. लोकांनी भारताकडे पाहायला सुरुवात केली होती. प्रभुपाद येथे अगदी त्या ऐतिहासिक क्षणी आले. ते त्या वेळच्या अगदी मध्ये चालून आले. प्रत्येकाला असं वाटतं, मी अमेरिकन आहे, मी भारतीय आहे, मी युरोपियन आहे, मी ऑस्ट्रेलियन आहे, परंतु मी हे शरीर नाही, मी एक आत्मा आहे. आपला उद्देश आहे हे पाहणे की सर्वजण सुखी व्हावेत. आम्हाला हे अजिबात पाहणार नाही की दुसऱ्या कोणाला तरी दुखवून आम्ही सुखी झालो आहोत. नाही, आम्ही प्रत्येकाला सुखी पाहू इच्छितो, परंतु त्यांना हेच माहित नाही की सुखी कसे व्हायचे. हरे कृष्ण मंत्र, आंदोलन आणि स्वामी ज्यांनी हे सर्व सुरू केले. न्यूयॉर्क शहर 1965. मी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर असाच फिरत होतो. 5th Avenue पाहत होतो. कोणत्याही मित्राशिवाय, कोणत्याही साधनाशिवाय, खरे सांगायचे तर मी एखाद्या भटक्याप्रमाणे आलो होतो. प्रभुपाद एका ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये राहत होते. कधी एक ऑफिस तर कधी दुसरे. थंडीच्या ऋतूचा भयानक प्रकोप. न्यूयॉर्क राज्याच्या सांघिक संकटग्रस्त प्रदेशांमध्ये रात्री 4 ते 8 इंच जास्त बर्फ जमेल. त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की बर्फ कसा असेल. त्यांनी कधी बर्फवर्षाव पाहिला नव्हता. माझी महत्वाकांक्षा होती इथे न्यूयॉर्कमध्ये एक मंदिर सुरू करणे. मी माझी काही पुस्तके घेऊन गेलो होतो. श्रीमद भागवतम,
आणि मी स्वतः ही पुस्तके दुकानदारांना विकत होतो, खूप अडचणींना तोंड देत. न्यूयॉर्क हे एक फार महागडे शहर आहे आणि मी पडलो एक गरीब मनुष्य. माझं संपूर्ण सामान, माझा टाईपरायटर, माझा टेप रेकॉर्डर सर्व काही चोरीला गेलं. अशा प्रकारे मी फार निराश झालो. आणि मी शिपिंग कंपनीमध्ये जाऊन विचारत असे की पुढील जहाज भारतात केव्हा जाणार आहे. मला फारशी आशा नव्हती. अशातच मी एक कविता लिहिली. कृष्ण, तुम्ही मला या देशात का घेऊन आलात? मी काय करू शकतो? परंतु ज्या अर्थी तुम्ही मला इथं घेऊन आला आहात त्या अर्थी काहीतरी उद्देश नक्की असणार. तर ठीक आहे, तुम्हाला मला जसं नाचवायचं आहे तसं तुम्ही नाचवा. रूढीप्रमाणे हे स्वामी योगी वरच्या श्रीमंतांच्या विभागांमध्ये जाऊन राहत असत आणि श्रीमंतांकडून पुरस्कृत होऊन त्यांच्याकडून धन प्राप्त करत असत. आणि तुम्ही पाहाल की कृष्णमूर्तीसारखे लोक सजवलेल्या घरांमध्ये राहत आहेत वरच्या पूर्वेकडील विभागांमध्ये, ज्यामध्ये स्वागत कक्ष आणि फ्रेंच फर्निचर आहे. आणि इथे भक्ती वेदांत स्वामी होते. जणू काही ते कलकत्त्याच्या गल्ल्यांमध्ये राहत असावेत, जिथे हिप्पी लोक होते आणि नशेखोरांचे पुढारी होते, जिथे मवाली लोक होते, मादक द्रव्यांचे सेवन करणारे. तर असं वाटत होतं की खरोखर ते गीते आणि प्रकाशाची काही किरणे आणत आहेत योग्य ठिकाणी, त्या खालच्या विभागांमध्ये जिथे त्यांची गरज होती. हेप्पी असण्यापेक्षा मी जास्त एक शोधक होतो, एक आध्यात्मिक शोधक. कारण माझे केस लांब नव्हते आणि मी स्वतःला एक भाग मानत नव्हतो त्या पर्यायी क्रांतिकारक आंदोलनाचा. परंतु माझ्याकडे नक्कीच काहीतरी होतं जे मला दुसरीकडे कुठेतरी खेचत होतं. ज्या प्रकारे मी सर्वप्रथम प्रभुपादांना भेटलो, मी मॅनहटनच्या ग्रँड स्ट्रीटवर क्रॉस टाउन बसमध्ये होतो आणि अचानक मी एका व्यक्तीला भेटलो ज्याला मी ओळखत असे. आणि त्याने मला चिठ्ठीवर लिहिलेला एक पत्ता दिला आणि तो म्हणाला, हा एका भारतीय स्वामीचा पत्ता आहे. तो आठवड्यातून 3 वेळा व्याख्याने देतो आणि माझ्या मते तू तिथे गेला पाहिजेस. जेव्हा मी पहिल्यांदा प्रभुपादांना भेटलो तेव्हा मी हे पाहून प्रभावित झालो की ते किती वयस्कर होते आणि ते किती विद्वान होते आणि ते एकटे देखील होते. आणि त्यामुळे मला असे वाटले की मी त्यांना मदत केली पाहिजे. मी रस्त्यांवर भटकत होतो आणि मला काही मुलांनी पाहिलं आणि हळूहळू ते माझ्या जवळ आले. प्रभुपादांबद्दल सुंदर गोष्ट ही होती की एका शब्दात सांगायचं झालं तर ते फार प्रेमळ होते. त्यांनी त्यांचा स्वीकार केला आणि मंदिरामध्ये त्यांचे स्वागत केले. आणि स्वयंपाक करण्यामध्ये त्यांच्यासारखा कोणीच नव्हता. ते फारच स्वादिष्ट भोजन बनवत असत. ते प्रीती भोजना करता येत असत. दर रविवारी मी त्यांना चांगले भोजन देत असे. कमीत कमी 200 लोकांना दररोज कमीत कमी 15 ते 20 लोकांचं जेवण मी स्वतः बनवत असे. ते अन्न केवळ स्वादिष्ट आणि पौष्टिकच नव्हे तर फार पवित्र देखील असायचे. माझे बहुसंख्य विद्यार्थी या LSDच्या जाळ्यात अडकले होते, परंतु त्यांनी सर्व काही सोडून दिले आहे. ते मांस खात नाहीत, त्यांना मदिरा नको आहे, त्यांना सिगरेट नको आहे, काहीच नको. माझा उद्देश आहे प्रचार करणे, हरे कृष्ण जपाच्या तत्वज्ञानाचा. हा दिव्य ध्वनी समान रूपात आकर्षक आहे. सर्वांसाठी, कुठल्याही भाषेची पर्वा न करता किंवा राष्ट्रीयता, पंथ किंवा जातीची. कारण तो ध्वनी आत्म्याच्या गाभ्यातून बाहेर येतो. काहीतरी तयारी चालली होती. मला इंग्लंडला पाठवायची. माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॅरिस्टर बनवण्याची. माझ्या पिताश्रींनी नकार दिला. नाही, माझ्या पिताश्रींची इच्छा होती मला असा बनवण्याची. ओळखा सर्व जे काही घडत आहे. त्यांची अजिबात इच्छा नव्हती की मी सांसारिक मनुष्य होऊन पैसे कमवू. त्यांची कधीच अशी इच्छा नव्हती. कलकत्ता सन 1902.
आम्ही झोपलो होतो. पिताजी आरती करत होते. डिंग 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 डिंग. पूजा हे त्यांचे मुख्य कार्य होते. मी माझ्या पिताश्रींना विनंती केली, पिताजी मला ही मूर्ती द्या, मी सुद्धा पूजा करेन. तेव्हा पिताजींनी माझ्याकरता छोटे राधाकृष्ण खरेदी केले आणि मी त्यांचे अनुकरण करू लागलो. आम्हाला शिकवले गेले होते की तांदुळाचे दाणे मानवाने बनवलेले नाहीत, ते भगवंताने पाठवलेले आहेत. ही भगवंताची कृपा आहे. यालाच भगवत भावना म्हणतात. ऐतिहासिकपणे भारत एक अशी जागा आहे जिथे सामान्य जीवनात सुद्धा सर्वांकरता भगवंताच्या इच्छेची ताळमेळ बसवून जगणे सोपे आहे. ही एक अशी संस्कृती आहे जिथे सर्व क्रियांचा केंद्रबिंदू कृष्णाची भक्तीच होता. भारताची ती आध्यात्मिक संस्कृती असे मानते की संपूर्ण इतिहासामध्ये मानवतेकरता वेळोवेळी आध्यात्मिक पुनर्जागृतीची नेहमीच गरज राहिलेली आहे. 500 वर्षांपूर्वी कृष्णाच्या भक्तीचे पहिले अन्वेषक महान गुरु श्री चैतन्य महाप्रभू 15व्या शतकाच्या आस्थाव्यस्त जगात भारतामध्ये प्रकट झाले. श्री चैतन्य महाप्रभूंचे आंदोलन एक पवित्र ध्वनीचे आंदोलन होते आणि लोक रस्त्यांवर एकत्र येऊन गायन व नृत्य करत असत. चैतन्य महाप्रभूंनी निर्णय घेतला की ते आपल्या भक्ती आंदोलनाला, आपल्या भक्तिमय आंदोलनाला भारताच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातील. त्यांनी जरी लाखो नाही तरी कमीत कमी हजारो लोकांना प्रेरित केले की त्यांनी कृष्णाच्या पवित्र नामांचे उच्चारण करावे. लोक विचारत होते, ठीक आहे, हे आंदोलन आहे कशा करता? हे आत्म्याच्या समानतेसाठी होते, हे समजण्यासाठी की आपण ही शरीरे नाही आहोत आणि आपण सर्व बंधू भगिनी आहोत, भगवंताची लेकरे. जिथे कुठे जीवन आहे तिथे पवित्रता आहे. आणि संकीर्तनामध्ये सर्व लोक, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी सर्वजण सामील झाले आणि ते मार्गामार्गावरून जात होते आणि ते प्रत्येक घरात गेले. त्यानंतर प्रभुपादांनी असं काय केलं जे अमेरिकेसाठी अपूर्व होते. त्यांनी निर्णय घेतला की हीच योग्य वेळ आहे हे कीर्तन, संगीत आणि नृत्य बाहेर रस्त्यांवर घेऊन जाण्याची, जसे चैतन्य महाप्रभूंनी 500 वर्षांपूर्वी केले होते. टॉम्स्किन स्क्वेअर पार्क, 9 ऑक्टोबर सन 1966. त्यांच्याजवळ एखादा ढोल किंवा इतर कोणते वाद्ययंत्र देखील नव्हते. ते तर निव्वळ जे काही त्यांच्याजवळ असेल बस वाजवू लागत असत. केवळ थोडासा आवाज काढण्यासाठी ज्याओगे ताल कायम राहील. परंतु त्यांच्याजवळ नाम होते. ते एवढ्या श्रद्धेने त्याचे कीर्तन करत असत की संपूर्ण ब्रह्मांडातील लोक त्यांच्याकडे खेचले जातील. ते समजून चुकले होते की जर हरे कृष्णाचे कीर्तन संपूर्ण जगाच्या रंगमंचावर येऊन ठेपले तर त्याने काय होऊ शकते. जर त्यांनी या नामजपाला, दिव्य ध्वनीला स्वीकारले तर मन साफ होईल आणि त्यांना स्वतःची वास्तविक ओळख समजून येईल. 60च्या दशकामधील विलक्षण गोष्ट ही होती की त्या काळामध्ये अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उठवले गेले. हे जग म्हणजे एक अंधाधुंदीचे ठिकाण आहे. आपण पृथ्वीचा विनाश करत होतो, आपण एकमेकांचाही नाश करत होतो. म्हणून दुसरा कोणता तरी उपाय हा असलाच पाहिजे. कोवळ्या वयापासूनच श्रील प्रभुपाद तो शोधत होते. ते गांधीवादी होते. मी गांधीजींचा विद्यार्थी होतो. सन 1920 मध्ये मी असहकार चळवळीमध्ये भाग घेतला.
प्रभुपाद गांधीजींच्या चळवळीकडे आकर्षित झाले, कारण हा एक अहिंसक प्रयत्न होता, एक विद्रोह अशा परिस्थितीविरुद्ध ज्यांना सहन केले जाऊ शकत नव्हते. परंतु जेव्हा ते आपल्या आध्यात्मिक गुरूंना भेटतात तेव्हा काहीतरी वेगळे घडते. त्यांना आठवण करून दिली जाते की येथे एक दुसऱ्या प्रकारचे आंदोलन चाललेले आहे, जे फार जास्त महत्वाचे आहे. एका मोठ्या उद्देशाकरता, राजकारणी हेतू नाही तर आध्यात्मिक हेतू. सन 1922 मध्ये मला भक्ती सिद्धांत सरस्वतींकडे घेऊन जाण्यात आलं, माझ्या एका मित्राद्वारे. ते म्हणाले, तू या संदेशाचा प्रचार पश्चिमेकडील देशांमध्ये का करत नाहीस? मी त्यांच्यामुळे फार प्रभावित झालो. मी समजून गेलो की हेच ते सुयोग्य व्यक्ती आहेत जे धर्माचे खरेखुरे ज्ञान देऊ शकतात. मी त्याच क्षणी त्यांच्याशी जोडला गेलो असतो, परंतु आता मी विवाहित आहे. काहीतरी जबाबदाऱ्या आहेत. हा तर अन्याय होईल. परंतु मनोमन मी त्यांना आपले आध्यात्मिक गुरु मानले माझ्या हृदयामध्ये. अलाहाबाद सन 1936. त्यावेळी मी माझी मोठी फार्मसी चालवत होतो आणि त्या फार्मसीच्या मालकाच्या रूपात माझे मोठे नाव होते. माझा व्यापार समृद्ध होत होता. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना दुसरी एक आग्रहपूर्ण विनंती केली, यावेळी एक पत्र पाठवून. जे काही तू माझ्याकडून शिकला आहेस त्याचा प्रचार तू लोकांमध्ये इंग्रजी भाषेत करण्याचा प्रयत्न कर. याने तुझे भले होईल आणि त्या लोकांचेही ज्यांना तू हा उपदेश देशील. ही माझी आज्ञा आहे. आणि त्यानंतर सन 1936 मध्ये ते भगवत धामाला परत गेले. पुस्तकांच्या लेखनाचा तो कठीण काळ होता, ज्यामध्ये त्यांनी श्रीमद भागवताच्या त्या पहिल्या 3 खंडांना प्रकाशित केलं होतं. साहित्याच्या विस्तीर्ण भांडाराचे विश्लेषण करून त्यांनी प्रज्ञावान संस्कृत मूल ग्रंथांचे सार काढले आणि त्याला अशा भाषेमध्ये प्रस्तुत केले जिला 20व्या आणि 21व्या शतकातील लोक समजू शकतील. या एका ग्रंथामध्ये संपूर्ण सृष्टीच्या विचाराचे वर्णन केले गेले आहे. या ग्रंथामध्ये ती क्षमता आहे जी चेतनेमध्ये एखादे आंदोलन जागवू शकते, जी त्यांना त्या घटकेची एक आवश्यकता वाटली आहे. ते म्हणाले की त्यांना अमेरिकेला जायची इच्छा आहे. मी चकित झाले. मी म्हणाले, स्वामीजी तेथे जाऊ नका, तुमचं वय खूप झालेलं आहे, तिथे खूप थंडी असेल, तुम्ही सहन करू शकणार नाही. मी म्हणाले, तुम्ही वेडे झाला आहात का? वयोवृद्ध माणसा, तुम्ही तिथे मरायला चालला आहात? तेथे तुमची काळजी घेण्यास कोण आहे? आणि तेथे तुम्ही करणार तरी काय? तरीही त्यांनी आग्रह सोडला नाही. तेव्हा मी म्हणाले, ठीक आहे, आणि मी जलदूतद्वारे त्यांची जाण्याची व्यवस्था करून दिली. तर आपण बोलत आहोत स्वामी A.C. भक्तिवेदांत यांच्याशी. हॅलो स्वामीजी. बोला. या जीवनाची पूर्तता काय आहे? या जीवनाची पूर्तता स्वतःला समजण्यामध्ये आहे. मी काय आहे हीच सुरुवात आहे. मला दुःख का मिळतं? काय या दुःखाला समाप्त करण्याचा एखादा मार्ग आहे? तर स्वतःला जाणणे. होय, स्वतःला जाणणे. अधिकाधिक प्रमाणात हे अमेरिकन तरुण माझ्याकडे येऊ लागले. त्यानंतर मी या कृष्ण कॉन्शियसनेस सोसायटीला रजिस्टर केले 1966 मध्ये. त्या लोकांना काहीच कल्पना नव्हती की ते काय करतायत, आणि त्यांनी त्या लोकांना विश्वासपूर्वक सांगितलं, पहा, हेच आहे जे आपण बनणार आहोत. आणि ते पृथ्वीचा गोळा फिरवत असत आणि ते जगातील सर्व देशांचे अध्ययन करत होते. आणि कधी कधी ते म्हणत असत, ब्रह्मानंद, तू रशियाला जाशील, गौर सुंदर, तू जपानला जा. आणि त्यांची योजना होती लोकांना संपूर्ण जगात पाठवणं. परंतु तुम्हाला हे समजलं पाहिजे की आमच्याकडे केवळ 12 नवयुवक होते.
तर ते आमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाहत होते आणि म्हणत होते, माझी इच्छा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी एक मंदिर उघडावं. आणि त्यावेळी मी एवढी लहान होते आणि एवढी उतावीळ होते. मी केवळ 16 वर्षांची होते आणि मी केवळ असंच विचारलं, काय मुली सुद्धा? प्रभुपादांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, मुले आणि मुलींमध्ये काही फरक नाही. जेव्हा तुम्ही कृष्ण भावनेविषयी शिकवत असता तेव्हा दोघांमध्ये काही अंतर नाही. हिप्पी हिल गोल्डन गेट पार्क सन 1967. ते आध्यात्मिकतेची मूर्ती होते आणि त्यांच्या शिष्यांना तेच पाहिजे होते. शिष्य म्हणाले, आम्हाला याचा काहीतरी अंश हवा आहे. त्यांच्याजवळ जे काही आहे ते आम्हाला हवे आहे. यालाच तर गुरु म्हणतात. अनेक हिप्पी तर प्रभुपादांच्या प्रेमातच पडले होते आणि भक्तांच्या प्रेमात पडले होते आणि या ठिकाणी त्यांनी हरे कृष्णाला हिप्पी धर्म मानले. जर अमेरिकेमध्ये प्रत्येकाचा कृष्णावर विश्वास निर्माण झाला तेवढा तुम्हाला आहे, तर या देशाचे काय होईल? तो कशा प्रकारे बदलेल? ते सर्व फार शांत आणि प्रसन्न राहू लागतील. इथे कोणी हिप्पी राहणार नाही. तुमच्या मते हिप्पी म्हणजे काय? जो सिगरेट पितो? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगले जाणता. काहीतरी वेगळेपणा. आमचे जीवन तिथे अत्यंत अद्भुत होते. ते फारच छान होते. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं काही असूच शकत नाही. जेवढे चांगले ते होऊ शकत होते तेवढे ते होते. ते एका कुटुंबाप्रमाणे होते. मग एके दिवशी ते थरथर कापू लागले. स्वामीजींना हृदयविकाराचा झटका आला. असं वाटत होतं की ते या जगाला सोडून जात आहेत आणि म्हणून भक्तगण उत्कटतेने प्रार्थना करू लागले. संपूर्ण रात्र सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, संपूर्ण रात्र न्यूयॉर्कमध्ये आम्ही कृष्णाला प्रार्थना करत होतो, कृपया त्यांना आमच्यापासून दूर नेऊ नका. ते नुकतेच येथे आलेले आहेत. कृपया आम्हाला थोडा अधिक वेळ द्या. आम्हाला कधीच असं वाटलं नाही की ते आजारी आहेत किंवा वृद्ध आहेत. ते केवळ या आंदोलनाचे पुढारी होते आणि आम्ही केवळ त्यांच्यावर अवलंबून होतो आणि आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो की त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगू. हृदय कमकुवत झाले होते. तब्येत ढासळली होती. मी फार आजारी होतो. मला वाटलं की मी आता जिवंत राहणार नाही. म्हणून मी वृंदावनाला जातो आणि तिथे शरीर सोडतो. आम्ही खरोखरच व्याकुळ झालो, कारण आम्हाला वाटलं की जर ते भारतात गेले तर ते तेथेच राहतील. आम्हाला कळत नव्हतं की आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही निराश होतो. आम्ही ही कल्पनाच स्वीकारू शकत नव्हतो की कदाचित ते कधीच परत येणार नाहीत. पाच महिने आम्ही शोकामध्ये बुडून गेलो होतो. त्यानंतर आम्हाला समाचार मिळाला की प्रभुपादांची तब्येत आता सुधारली आहे. आम्हाला ते परत मिळाले. आता आम्हाला पुढे जायचे होते. आम्हाला त्यांच्याकडून जेवढं जास्त शिकून घेता येईल तेवढं शिकून घ्यायचं होतं.
सुरुवातीपासूनच आमचा हा उद्देश होता की आपण प्रभुपादांकरता खरोखरच मोठे काहीतरी केले पाहिजे आणि 1968 मध्ये बीटल्सपेक्षा जास्त मोठं असं काही नव्हतं. आम्हाला कळलं की बीटल्सचे लोक भारतामध्ये ऋषिकेश येथे आहेत आणि एका गुरुकडून शिक्षण घेत आहेत. नंतर लाईफ मॅगझिनमध्ये त्यांच्याबद्दल मोठी बातमी छापून आली. त्यांची नवीन ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली ज्यामध्ये पूर्वेकडील तत्वज्ञानाबद्दल ती सर्व गाणी गायली होती जी आम्हाला फार प्रिय वाटत होती. तर मला ही कल्पना सुचली, लंडनला जाऊन प्रभुपादांसाठी एक केंद्र सुरू करा आणि या बीटल्सना भेटा. जेव्हा आम्ही इंग्लंडला गेलो तेव्हा सर्वात आधी आम्हाला ही गोष्ट जाणवली की इथं जागा बनवण्यासाठी आम्हाला एवढ्या मोठ्या शहरात लोकांमध्ये वेगळी ओळख बनवावी लागेल. म्हणून आम्ही आमची मस्तके गुंडवून घेतली. त्यावेळेपर्यंत माझ्या कुरळ्या केसांचे मुंडन करण्याचा विचार मला घाबरवून टाकत असे. मला असं करायची इच्छा नव्हती आणि आम्हाला स्वतःवर या चादरीही ओढून घेण्याची इच्छा नव्हती. आम्ही स्वतःचे नाव ठेवले राधा कृष्ण मंदिराचा रॉक ग्रुप. आम्हाला रॉक कॉन्सर्ट कार्यक्रमामध्ये काम मिळू लागले. आम्ही जवळजवळ दररोज ॲपलच्या ऑफिसमध्ये जात असो आणि तेथील कर्मचाऱ्यांना आणि सर्वांना पुस्तके आणि भोजन प्रसाद वाटत असो. आम्हाला पत्ताच नव्हता की जॉर्ज हॅरिसनच्या हातामध्ये स्वामींची रेकॉर्ड आली होती. त्या रेकॉर्डचे नाव कृष्ण कॉन्शियसनेस होते आणि त्याने नंतर मला सांगितले की तो जवळपास दर दिवशी तिला ऐकत होता. जॉर्ज आम्हाला भेटण्यासाठी कॉव्हेंट गार्डनच्या एका गोदामामध्ये आला जिथे आम्ही राहत होतो. त्याला हरे कृष्ण मंत्र एवढा आवडला की त्वरित तो म्हणाला, चला 45 रेकॉर्ड बनवूया. पहिल्याच दिवशी त्या रेकॉर्डच्या 70,000 प्रती विकल्या गेल्या. ॲपलने आमच्यासाठी सहलींचं आयोजन केलं. आम्ही सर्व जर्मनी आणि फ्रान्सला गेलो आणि आम्हाला टीव्हीवरही दाखवलं गेलं. संडे टाइम्स आमची मुखपृष्ठावर बातमी छापू इच्छित होता आणि आम्ही श्रील प्रभुपादांना संदेश पाठवू शकलो. पुढील शीर्षकासहित कृष्ण भावना लंडनला चकित करते. आणि एकदा तो मला म्हणाला, मी कृष्णाकरिता गाणी करू इच्छितो. आम्ही ॲपलमध्ये रंगमंचाच्या मागे होतो आणि तो म्हणाला, हे गाणं ऐक, आणि तो गाऊ लागला, माय स्वीट लॉर्ड. हरे कृष्ण. संगीत एक किल्ली आहे जिने खरोखर योग आणि वैदिक शास्त्रांचे दरवाजे उघडले, जे खरोखर सर्व गोष्टींचे आधारस्थान आहे. त्याने माझ्या जीवनामध्ये एका प्रकारे मेरुदंडाचे काम केले. कृष्णाने म्हटले आहे, असा कोणता काळ नव्हता जेव्हा आपण नव्हतो आणि असा कोणताही काळ असणार नाही जेव्हा आपण नसू. जर काही बदलत असेल तर ते शरीर होय. जेव्हा जॉर्जने अशी ओळख करून दिली तेव्हा ती संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली. जीवन एक साहसिक कर्म होते. ते मला आतमध्ये बोलावतात आणि ते म्हणत, आपल्याला पॅरिसहून, मुंबईहून आणि सिडनीहून बोलावणे आले आहे आणि आत्ताच एक नैरोबीहूनही आले आहे. तुझ्या मते आपण कुठे गेले पाहिजे? मला माहित होते की मी काहीतरी भन्नाट उत्तर दिले पाहिजे. मला वाटते की आपण नैरोबीला गेले पाहिजे प्रभुपाद. मी सुद्धा तोच विचार करत होतो. त्यांना नेहमी त्याच जागेवर जायचे असे जिथे कमीत कमी विकास झालेला असेल, जिथे ते जास्तीत जास्त योगदान देऊ शकतील.
जी ऊर्जा त्यांच्यामध्ये दिसत असे ती अकल्पनीय होती. मी 20-22 वर्षांचा असून देखील त्यांच्यासमोर कुठे टिकू शकत नव्हतो. त्यानंतर 60च्या दशकाच्या शेवटी आणि 70च्या दशकाच्या सुरुवातीला इस्कॉनचा जणू विस्फोट झाला. लोक हे सर्व बाजूनी सामील होत होते. ते सर्व काही आपल्या पत्रांद्वारे सांभाळत असत. प्रभुपादांना शेकडो विद्यार्थ्यांकडून पत्रे येत असत आणि ते स्वतः एकेका पत्राला उत्तर देत असत. प्रभुपादांना कधीच असं पत्र आलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं नसेल. जर कुणाला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कृपेनेच जाणू शकतो. भगवंत स्वतःला प्रकट करतात. त्यांना मानसिक तर्काद्वारे समजून घेता येत नाही. अथापि ते देव पदांबुजम द्वयम. ते सामान्यतः तेव्हाच अनुवाद करत जेव्हा इतर सर्वजण झोपी जात असत. रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 3 किंवा 4 वाजेपर्यंत. सर्वात जास्त आवश्यक हे आहे की तुम्ही स्वावलंबी झाले पाहिजे. ही भगवंतांची व्यवस्था आहे. प्रभुपादांनी प्रकृतीसह ताळमेळ बसवून जगण्याचा आणि स्वावलंबी कृषी समुदाय बनवण्याचा प्रचार केला. आणि याचा देखील की भगवंतांच्या सर्व भेटवस्तूंचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि कृत्रिमपणे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपण प्रकृतीने दिलेल्या देणगीचा जसाच्या तसा स्वीकार केला पाहिजे. जिथे कुठे लोक जात असत तिथे हरे कृष्ण असायचे. हास्य अभिनेते विमानतळांवर हरे कृष्णाबद्दल विनोदी चुटके सांगायचे. पहिल्या दर्जामध्ये रात्रीच्या भोजनात अंकुरित बीज आणि हिरवी फुलगोबी मिळते. काय ते जप करणारे हवेत की न जप करणारे? जप करणारे पाठवा. कृष्ण हा घराघरातील शब्द बनला आणि तो संस्कृतीचा भाग बनला. तू बँड घेतलेला आहेस, काय तुम्हाला मदत करू शकतोस? मी रस्त्यात चुकलेलो आहे. तू हरे कृष्ण बोलून बघितलंस? नाही. मी विचारतो पुनर्जन्म म्हणजे काय? याचा अर्थ हा आहे का की माझा आत्मा दुसऱ्या एखाद्या मनुष्यामध्ये निघून जाईल किंवा मग एखादा उंदीर किंवा आडवार किंवा दुसरा एखादा प्राणी बनून परत येईन? आमचं पुस्तक घ्या, हे वाचा आणि त्याबद्दल विचार करा. सुपरमार्केटवरनं परत येताना माझा मूड फार खराब होता आणि त्यानंतर मी या फार चांगल्या व्यक्तींना भेटले, हरे कृष्णाचे. त्यांनी मला गाणं गाऊन दाखवलं आणि त्यांनी मला हा भात दिला. खरं म्हणजे याच गोष्टींची मला गरज होती. जर मला भोजन बनवायचे नसते तर मी सुद्धा त्यांच्या व्हॅनमधून निघून गेले असते. मी समजू शकतो, परंतु तुम्हाला असं नाही वाटत की बायबल, कुराण इत्यादी ग्रंथांशी तुमचा काहीच झगडा किंवा परस्पर विरोधी नाही? म्हणजे त्या तत्वविचारांशी तुमची मतभिन्नता नाही? नाही, कारण अंतिम उद्देश एकच आहे, भगवंत. तुम्ही भगवंतांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही धार्मिक प्रक्रियेतून जाऊ शकता. तुम्हाला जर भगवंत म्हणजे काय समजले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे जीवन परिपूर्ण आहे. ते निडर होते आणि फार साहसी होते. कितीतरी वर्षांपासून ते म्हणत होते, मी कम्युनिस्ट देशांमध्ये जाऊ इच्छितो. सर्वजण म्हणाले, नाही, ते अजिबात शक्य नाही, तुम्ही तिथे जाऊ नाही शकत. आम्ही नुकतेच क्युबाच्या मिसाईल संकटातून गेलो होतो. 1971 मध्ये कुणा अमेरिकन निवाशाला रशियाला जाण्याचा विजा मिळाला असेल असं घडल्याचं कुणी ऐकलं नव्हतं. मला हे कळलंच नाही की हे कसं घडेल. जेव्हा मी मॉस्कोच्या विमानतळावर पोहोचलो आणि जेव्हा त्यांना भगवद्गीता मिळाली तत्क्षणी त्यांनी पोलिसांना बोलावले. जकात खात्यामध्ये तपासणी झाली. पोलीस शिपाई दयाळू होता. तो म्हणाला, फार गंभीर गुन्हा नाही, यांना कैद्यांच्या शिबिरामध्ये पाठवू नका. जसे आम्ही एखाद्या चर्च समोरून जायचो तसे आम्हाला चर्च समोर सैनिक बंदुका घेऊन उभे राहिलेले दिसत. कुणीच चर्चच्या आत किंवा बाहेर जाताना दिसत नव्हते. प्रभुपाद नंतर म्हणाले, रशियातील सामान्य लोक हे आध्यात्मिक आहेत, परंतु त्यांच्या पुढाऱ्यांमुळे ते भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मी थोडे पैसे बदलण्याकरता बँकेत गेलो होतो. बँकेच्या बाहेर 2 मुलं होती आणि ती माझ्या जवळ आली आणि ते माझ्याबरोबर प्रभुपादांना भेटण्याकरता आले. मी त्याला माझी भगवद्गीता दिली आणि त्या मूळ ग्रंथापासून त्याने त्याची नक्कल केली आणि त्याचा अनुवाद केला आणि कम्युनिस्टांच्या काळात त्याने संपूर्ण रशियामध्ये त्याला पसरवलं.
आणि त्या एका छोट्या बीजापासून हजारो कृष्ण भक्त निर्माण झाले. आम्हा सर्वांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी 20 नावांची यादी असलेलं एक पत्र मिळालं. माझी इच्छा आहे की या लोकांनी भारतात येऊन मला सामील व्हावे. मी त्या यादींमध्ये पहिले, माझं नाव त्यामध्ये होतं आणि मला गगन ठेंगणे झाले. शेवटी मी भारतात जाणार. आणि ते पाश्चात्य लोकांना परत घेऊन आले. भगवे कपडे परिधान केलेले, डोक्याचे मुंडन केलेले, शिखा, पवित्र मातीचे टिळे आणि साड्या नेसलेल्या स्त्रिया. म्हणजे हे पूर्णपणे अविश्वसनीय दृश्य होते. अमेरिकन, युरोपियन मुले आणि मुली, आणि त्यामुळे भारतामध्ये जणू वादळ निर्माण झाले. भारतामध्ये त्या अगोदर कुणी असे कधी पाहिले नव्हते. पश्चिमेकडून आलेले साधू. प्रभुपाद आपल्या अनुयायांना भारतात घेऊन आले, कारण ते भारतीय लोकांना जागे करून त्यांना सांगू इच्छित होते की सर्वात मोठा खजिना तुमच्या स्वतःच्या देशाचा वारसा आहे, परंतु तुम्ही त्याला विसरून गेला आहात. तुम्ही त्याची हेळसांड केली आहे. मी या लोकांना इथे घेऊन आलो तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देण्याकरता जी गोष्ट तुम्ही विसरून गेला आहात. भारत आपल्या आध्यात्मिक संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तर जेव्हा ते एवढ्या साऱ्या गोऱ्या शिष्यांसह आले तेव्हा चकित होण्याची पाळी आता भारतीयांची होती. त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटला, कारण आपल्या संस्कृतीचा स्वीकार पाश्चात्य जगाने केला. हा आहे रथयात्रा उत्सव, लंडनच्या मध्यभागी येत असलेला जगन्नाथपुरी भारतामध्ये हा 2000 वर्ष जुना उत्सव आहे, ज्यामध्ये दरवर्षी 10 लाखांपेक्षा जास्त लोक भाग घेतात. येथे मार्बल आर्कवर भक्तांची संख्या निश्चितच कमी आहे, परंतु कृष्ण भवनामध्ये आपला शाश्वत आनंद मिळवण्याच्या त्यांच्या इच्छेमध्ये काहीच कमतरता आलेली दिसत नाही. हा प्रभुपादांचा विजय होता. ही रथयात्रा सरळ लंडनच्या प्रमुख उपमार्गावरून निघून ट्रॅफल्गर स्क्वेअर पर्यंत येऊन पोहोचली आणि प्रभुपाद संपूर्ण मार्गात केवळ नृत्य करत चालले होते. अनेक लोकांचं असं मत आहे की हरे कृष्ण पंथाचे लोक इतर काही नाही तर गडबड गोंधळ घालणाऱ्यांपैकी आहेत. त्यांना धोकादायक, धर्माचे कट्टरपंथी इत्यादी विशेषणे लावली जातात आणि त्यांना विक्षिप्त पंथ मध्ये मोजले जाते. परंतु हरे कृष्णांचे लोक म्हणतात की हा त्यांच्याबद्दलचा गैरसमज आहे. अँटीकल्ट आंदोलनाने हा सिद्धांत बनवला की जो कोणी या आंदोलनांमध्ये सहभागी होत असेल तो स्वतःच्या इच्छेने त्यात सामील होत नसणार. त्याच्या मनाचे वशीकरण करूनच तसे घडवले जात असणार किंवा त्याच्या मेंदूची धुलाई केली गेली असणार. होय, प्रभुपादांनी अनेक वेळा हे स्वीकारले देखील. होय, आम्ही मेंदूची धुलाई करत आहोत. मेंदू फार घाणेरडा झालाय आणि आम्ही त्याला साफ करत आहोत. हा खटला होता पीपल विरुद्ध मर्फी. 2 भक्तांविरुद्ध गुन्हेगारीचा आरोप लावून खटला चालवला गेला न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टामध्ये. हा आमच्या सर्व तत्वांवर हल्ला होता ज्यांचे आम्ही पालन करतो. प्रभुपाद म्हणाले, आपल्या बचावासाठी आपले वक्तव्य असेल संपूर्ण श्रीमद भागवतम, भगवद्गीता, भक्ती रसामृत सिंधू, उपदेशामृत. ते म्हणाले, तुम्ही आपली सर्व पुस्तके समोर ठेवा. ठीक आहे, चालू द्या खटला वर्षानुवर्षे. जेवढा त्यांच्यावर वार केला गेला तेवढेच ते जास्त स्फूर्तिवान बनत गेले. ते एक योद्धा होते. प्रभुपादांना सत्यासाठी लढणे आवडत असे. 6 महिन्यांनंतर शेवटी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस लीही म्हणाले, हे लोक एका खऱ्या धर्माचे पालन करीत आहेत. या धर्माची पाळीमुळे भारतात आहेत आणि तो हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. याचा संपूर्ण देशावर प्रभाव पडला. खरं म्हणजे हा प्रभुपदांचा सर्वात मोठा विजय होता. जर तुम्ही कृपया कृष्ण भावना भावित बनलात आणि आनंद विभोर होऊन कीर्तन व नृत्य केलं भगवंतांच्या भक्तिमय प्रेमासहित, तर संपूर्ण जग तुमच्या मागे येईल आणि हे जग वैकुंठ बनेल जिथे कोणतेही दुःख किंवा कष्ट नसेल. फार फार धन्यवाद. प्रभुपादांचा असा विश्वास होता की कृष्णाचे प्रेम कोणत्याही अडथळ्याला दूर सारू शकते. भगवंतांच्या प्रेमामध्ये खूप शक्ती आहे.
जे इतर कोणत्याही गोष्टीत नाही, आणि हे प्रेम सुनामीप्रमाणे सर्व दिशांना पसरेल. त्यांनी आपले विशिष्ट प्रेम आपल्या अनुयायांमध्ये वाटले आणि त्यांच्या अनुयायांनी तेच प्रेम एकमेकांमध्ये वाटले. हाच तो धागा आहे ज्याने त्यांच्या आंदोलनाला एका सूत्रामध्ये बांधून ठेवले आहे, आणि हीच त्यांची अंतिम इच्छा देखील होती. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर एकमेकांशी मतभेद असले तरी तुम्ही एकत्र मिळून काम करा. माझ्या प्रिय मुलामुलींनो, मला सावधगिरीचा इशारा मिळालेला आहे. मला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला आहे. तर चैतन्य महाप्रभूंचे कार्य आता तुमच्या हातात आहे. वृंदावन, भारत, सन 1977. त्यांचे शरीर जर्जर होत चालले होते, परंतु त्यांचे मन थोडे सुद्धा अशांत नव्हते. तुम्ही हे पाहू शकत होता की इथे असा मनुष्य आहे ज्याला खरोखर कळते की तो हे शरीर नाहीये. गोलोकधाम जाण्याच्या 2 आठवडे अगोदरपर्यंत ते भागवताचा अनुवाद करत होते, आणि मी स्वतः हे दृश्य पाहिलंय. मी तुमच्या देशात आलो एकटा, केवळ या झांझांसहित, आणि आता तुम्ही एवढे सगळेजण हरे कृष्णाचे कीर्तन करत आहात. हेच माझे यश आहे. प्रत्येक गोष्ट कार्य करते आहे, चालते आहे कृष्णाच्या परम इच्छेनुसार. या भावनेलाच कृष्ण भावना असं म्हणतात. एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 14 नोव्हेंबर 1977 रोजी देहत्याग केला. श्रील प्रभुपादांनी 12 वर्षामध्ये 14 वेळा संपूर्ण पृथ्वीचे भ्रमण केले. त्यांनी पृथ्वीच्या 6 खंडांवर 108 मंदिरे आणि कृषी समुदाय यांची स्थापना केली. आपल्या जीवनात आपल्या 6 कोटी पुस्तकांचे 25 भाषांमध्ये झालेले वितरण आपल्या डोळ्यांनी पाहिले. कृष्ण भावनेची संपूर्ण जगाला ओळख करून दिली आणि जगामध्ये तिला दृढतेने स्थापित केले. आज 820 मंदिरे, कृषी समुदाय, भोजनालये, पाठशाळा आणि महाविद्यालये आहेत. 52 कोटी पुस्तके 87 भाषांमध्ये वितरित झाली आहेत. शाकाहारी भोजनाच्या 3 अब्ज थाळ्या वितरित झाल्या आहेत. Hare